मंडळी नमस्कार. मी सध्या आहे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळला. या तोरणमाळला आता पर्यटकांना एक नवीन साहसी खेळाचा अनुभव जो आहे तो घेता येणार आहे. या ठिकाणी झिपलाईन जी ती नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. तोरणमाळच्या प्रसिद्ध सीताखाई पॉईंटवर म्हणजेच 3,500 फूट उंचीवर जी ती झिपलाईन या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. साधारण 300 मीटरची ही झिपलाईन आहे. त्यासाठी 2 टावर जे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि पूर्ण कंपनीचा स्टाफ जो आहे तो या ठिकाणी आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे रावत जे आहेत एक मूळ तर उत्तराखंडचे आहेत त्यांनी ते स्वतः या ठिकाणी ट्रेनिंग म्हणून या ठिकाणी आहेत. सेफ्टीची पूर्ण काळजी ते या ठिकाणी ते घेत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. रावत जी क्या बताएंगे आप यहाँ पर किस तरह से साहसी खेल लिया जा रहा है, जिपलाइन का लोग कैसे अनुभव कर पा रहे हैं? यहाँ पे ये जो एडवेंचर एक्टिविटीज़ हमने लगा रखा है, जिपलाइन एक्टिविटीज़ है। नंदुरबार ज़िले के तुरनमल गांव में एक ये हिल स्टेशन एरिया है, बहुत अच्छा सा एरिया है। यहाँ पे टूरिस्ट एरिया है, बहुत अच्छा एरिया है। टूरिस्ट आते हैं, दूर दूर से टूरिस्ट आते हैं, अपना यूपी से आते हैं, गुजरात से आते हैं। तो जिपलाइन जो हमने यहाँ पे लगा रखा है 300 मीटर का ये जिपलाइन है। सीता खाई के ऊपर है, जो खाई दिख रहा है आपको सीता खाई इसका नाम है। जो पॉइंट है इधर का सीता खाई, ये जो खाई है 3,000 फुट गहराई है। तो जो भी यहाँ पे आता है एक्टिविटीज़ करता है, बहुत इंजॉय करता है, बहुत फन करता है, बहुत मज़े करके जाता है। आपल्यासोबत या ठिकाणी जे ते ठाण्याचे विनोदजी देखील आहेत. विनोदजी, कशा पद्धतीने इथले आपले मराठी पर्यटक बऱ्यापैकी या ठिकाणी येत असतात आणि काय आपली सेफ्टी असते, हेल्मेट असतील किंवा सेफ्टी बेल्ट असतील, कशी काळजी घेतो आपण पर्यटकांची? पहिले आपण सेफ्टीच प्रिकॉशन करतो. पहिले हार्नेस, हेल्मेट ते जोपर्यंत तुम्ही घालत नाही ती सेफ्टी, तोपर्यंत तुम्हाला कुठली ॲक्टिव्हिटी कंप्लीट करता येत नाही. त्यामुळे पहिलं आल्यावरती आपण सेफ्टी प्रिकॉशन पहिले घेतो. जी काय असेल सेफ्टी आपली हार्नेस हेल्मेटपासनं, जोपर्यंत ते घातलं नाही तोपर्यंत आपण ॲक्टिव्हिटीवरती कुणाला पाठवत नाही. आणि त्यांनी सेफ्टी नाही घातलेली त्याला आपण ॲक्टिव्हिटीवरती घेतच नाही कोणी. त्यामुळे आपण जे तुम्ही कधी येऊ शकता आणि ॲक्टिव्हिटीज करू शकता, असं काही नाही आहे. या एन्जॉय करा मस्तपैकी. तर येऊ शकता तुम्ही, येऊन करू शकता, ट्राय करा, एकदा येऊन बघा. केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही आहे. भरपूर जण येतात, आता नाशिकवरनं वगैरे येतात, गुजरातचे आहेत, MP चे आहेत. आता तसे बघायला तुम्ही 6 पॉईंट सेंटरला येतो. महाराष्ट्र बॉर्डर, गुजरात बॉर्डर आणि MP बॉर्डर, ह्या तिन्ही बॉर्डर इथं आहेत. ह्या तिन्ही बॉर्डर कनेक्ट आहेत. त्यामुळे मग MPचे पण येतात, गुजरातचे पण येतात आणि आपल्या महाराष्ट्रामधले पण लोक येतात. ते येऊन पण इथे ॲक्टिव्हिटीज करून जातात, खुश होऊन जातात. तुम्ही पण या बिंदास आणि ॲक्टिव्हिटी करा. नक्कीच आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हिंदी आणि मराठी असे दोघं स्टाफ जे ते या ठिकाणी आहेत. आणि खरं तर मी स्वतः देखील या झिपलाईनचा अनुभव आता घेतलेला आहे. पूर्ण सुरक्षा काळजी घेऊन ही झिपलाईनवरती जे ते आपल्याला अनुभव या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपणही जास्तीत जास्त संख्येने तोरणमाळ या ठिकाणी दाखल व्हावं आणि या झिपलाईनचा आनंद घ्यावा. नमस्कार.